2024च्या लोकसभा निवडणुकीत एक घोषणा देशभर गाजली होती. अब की बार 400 पार. विरोधकांनी त्याच्यावरती एक स्टेटमेंट केलं होतं. त्यांचा आरोप होता की जर भाजपला संविधान बदलण्यासाठी आवश्यक बहुमत मिळालं तर ते आरक्षण व्यवस्थेवरती परिणाम करू शकतात. कैंपेन तो 400 पार वाई 400 पार इसीलिए पूछ रहे हैं आपसे, ये इसीलिए मांग रहे हैं कि हमें 400 सीट दीजिए ताकि संविधान का हम संशोधन कर सकते हैं. और संशोधन किस लिए करेंगे? आरक्षण को खत्म करने के लिए. दैट्स व्हाट द होल लॉजिक ऑफ 400 पार वाज. त्यावेळी भाजपने हे आरोप फेटाळले होते कारण 400 पार काय झालं नाही. अब की बार 400 पार बोला था, खेल शुरू हो गया था सर. खेला हो शुरू हुआ ना. खेल तो बहुत सा खेल है सर. चू कित कित भी खेल है. चू कित कित में चू धरा 400 में. कित 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 कितना हुआ? 240. पण आता 2026 मध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी पुन्हा एकदा तोच मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी थेट आरोप केला आहे की भाजपचं अंतिम लक्ष महिलांना आरक्षण देणं नसून संविधानात बदल करून आरक्षण संपवणं आहे. हा आरोप कितपत खरा आहे? आरक्षण आणि मतदारसंघाची पुनर्रचना नेमका संबंध काय आहे? आणि अमित शहा खरंच विरोधी पक्ष फोडून 2/3 बहुमत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत का? आज आपण संपूर्ण प्रकरण समजून घेणार आहोत. 17 एप्रिल 2026 लोकसभेत एक ऐतिहासिक विधेयक मांडण्यात आलं. या विधेयकात 2 मोठ्या गोष्टी होत्या. पहिली, महिलांसाठी लोकसभा आणि विधानसभेमध्ये आरक्षण लागू करणे आणि दुसरी, लोकसभेतील जागेंची संख्या वाढवणे. पण हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं नाही. विधेयकाच्या बाजूने 298 मते पडली तर विरोधात 230 मतं पडली. संविधान दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले 2/3 बहुमत मात्र मिळालं नाही. संविधान के अनुच्छेद 368 के उपबंधों के अनुसार सभा की कुल सदस्य संख्या के बहुमत द्वारा तथा सभा के उपस्थित और मत देने वाले सदस्यों के कम से कम 2/3 बहुमत द्वारा पारित नहीं हुआ. आणि इथूनच राजकीय संघर्षाची नवीन फेरी सुरू झाली. जयराम रमेश यांचा दावा आहे की भाजपला महिलांचं आरक्षण देण्यात फारसा रस नाही. त्यांच्या मते महिला आरक्षण हा फक्त एक बहाणा आहे. खरं लक्ष आहे डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघाची पुनर्रचना आणि त्यानंतर संविधानात आणखी बदल करण्याचा मार्ग मोकळा करणं. रमेश यांचा आरोप आहे की भाजपला लोकसभेत 2/3 बहुमत हवं आहे कारण तेव्हाच संविधानात मोठे बदल करणे सोपे होईल. त्यांनी तर थेट दावा केला आहे की भाजपचा अंतिम उद्देश SC, ST आणि OBC आरक्षण संपवणं असा आहे. आता इथे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देशाची लोकसंख्या बदलत राहते. काही राज्याची लोकसंख्या झपाट्याने वाढते, काही राज्यांमध्ये वाढ कमी होते. अशा वेळी काही लोकसभेतील जागेचं पुनर्वाटप केलं जातं. यालाच डिलिमिटेशन म्हणतात. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमधील लोकसंख्या वाढली असेल तर तिथे अधिक जागा मिळू शकतात. तर लोकसंख्या नियंत्रित यशस्वीपणे करणाऱ्या दक्षिणेकडील राज्यांच्या तुलनेत त्यांना कमी फायदा होईल. यामुळेच तमिळनाडू, केरळ, तेलंगणा आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. जयराम रमेश यांनी आणखी एक गंभीर आरोप केला. त्यांच्या मते 17 एप्रिलच्या पराभवानंतर अमित शहा यांनी विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याची मोहीम सुरू केली. BJP opens door, then 20 MPs from the TMC are ready to join the BJP. Top political story today because it's official now. 6 Shiv Sena UBT MPs today dumped their party and jumped ship. They joined Eknath Shinde's led Shiv Sena. त्यांनी दावा केला आहे की तृणमूल काँग्रेसमधले काही खासदार वेगळे झाले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटातील खासदारही फुटले आणि या सर्व घटनांचा उद्देश लोकसभेत भाजपची संख्या वाढवणे फक्त हा आहे. काँग्रेसचं म्हणणं आहे की ही फक्त सुरुवात आहे. भाजप
भविष्यात आणखी काही पक्षांमध्ये फूट घालण्याचा प्रयत्न करू शकते. मात्र भाजपने हे आरोप नाकारले आहेत, पण तरी सत्य बदलत नाही. सर्वात महत्वाचा प्रश्न, आरक्षण खरंच संपवता येईल का? तर याचं उत्तर आहे, इतकं सोपं नाही. कारण आरक्षणाशी संबंधित तरतुदी संविधानात आहेत. त्या बदलण्यासाठी संसदेत विशेष बहुमत आवश्यक असतं. अनेक प्रकरणांमध्ये राज्याच्या मान्यतेची गरज पडू शकते. याशिवाय सर्वोच्च न्यायालयातही या बदलांना आव्हान दिलं जाऊ शकतं. म्हणून कोणत्याही सरकारला एका दिवसात किंवा एका निर्णयाने आरक्षण संपवणं जवळपास अशक्य आहे. पण विरोधकांचं म्हणणं आहे की मोठे बहुमत मिळाले तर अशा प्रकारच्या प्रयत्नांना चालना मिळू शकते. पण या सगळ्यावरती भाजपची अधिकृत भूमिका वेगळी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अनेक नेते वारंवार सांगत आले आहे की जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही. भाजपचं म्हणणं आहे की विरोधक केवळ भीती निर्माण करण्यासाठी असे आरोप करत आहेत. त्यांच्या मते डिलिमिटेशन हा लोकशाही प्रक्रियेचा नैसर्गिक भाग आहे आणि महिला आरक्षण लागू करण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जात आहेत. भाजपचं म्हणणं कितपत योग्य असतं हे तुम्हाला आम्हाला चांगलं माहिती आहे. तर मित्रांनो, सध्या देशात दोन कथा एकाच वेळी सांगितल्या जात आहेत. पहिली कथा सांगते भाजप महिलांच्या आरक्षणासाठी आणि लोकशाहीतील प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी डिलिमिटेशन करू इच्छितो. तर दुसरी कथा सांगते हे सर्व संविधान बदलण्यासाठी आणि भविष्यात आरक्षण व्यवस्थेला कमकुवत करण्यासाठी केलं जात आहे. And now he is busy. The tod-phod ki rajniti, he's trying to break. He broke the TMC. He's breaking the Shiv Sena, all in his search for a 2/3 majority in the Lok Sabha. That's what it is, And now you are seeing the truth of our 2024 campaign. The 400 पार why? 400 पार इसीलिए पूछ रहे हैं, आपसे ये इसीलिए मांग रहे हैं कि हमें 400 सीट दीजिए ताकि संविधान का हम संशोधन कर सकते हैं. और संशोधन किस लिए करेंगे? आरक्षण को खत्म करने के लिए. That's what the whole logic of 400 पार was. And now you are seeing why is he splitting all these parties? He's splitting the parties in his search for a 2/3 majority to amend the constitution. सत्य नेमकं कुठं आहे याचा निर्णय भविष्यातील राजकीय घडामोडी आणि संसदेत होणाऱ्या मतदानामधून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय जनता स्वतः करेल. कारण शेवटी संविधानाचं अंतिम संरक्षण संसद नाही तर देशातील जागरूक नागरिक करत असतात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भाजपचा खरा उद्देश महिलांना आरक्षण देणं आहे की संविधानात मोठा बदल करणं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका इंटरेस्टिंग विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.